नरेंद्र मात्रे आणि दिगंबर नागते सरपंच आणि या स्पर्धेला लागलेले आमचे निरीक्षक सन्माननीय जनार्दनजी खोत आपण कुठे असेल तर आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। आपण या स्पर्धेचे निरीक्षक आहात, आपण निरीक्षण आपण या व्यासपीठावरून करायचं आहे। दोन संघ तुरले गेले विदेशी माळ रंगाच्या वेळात झाली याची नोंद नाही आणि वा श्री गणेश असेल तर माईक पाशी भेट द्यायचा आहे। आमचे ग्रामस्थ मंडळाचे एकनाथ गाणेकर पुढे असतील तर त्यांना बसण्याची व्यवस्था केली आहे, तर त्यांनी येण्याची कृपा करावी। मला वाटतं ह्या ग्राउंड नंबर 2 वर आपण मध्ये उभे आहात त्यांनी थोडं साईडला या, जेणेकरून आपल्याला मान्यवरांना सुद्धा या सामन्याचा आनंद घेता येईल। तो एक कॉर्नर आपला तो एक कॉर्नर जरा थोडंसं साईडला या, जेणेकरून आपल्याला कॉमेंट्री करताना क्लिअर दिसलं पाहिजे। पाहूया सुंदर छान असं क्षेत्ररक्षण चिंचमाता गणेशनगर या संघाकडून। आणि चला महिलांचा अंतिम सामना जय बजरंग मेमरी विरुद्ध सुवर्णनगर जुनागड। मंडळाला खुशखबर खुशखबर, विनोद नागती आग्रवाला यांच्याकडून सुद्धा मंडळाला 501 रुपयाची देणगी। कैलासाशी दिनेश कांबळे यांच्या स्मरणार्थ विनोद नागती आग्रवाला यांच्याकडून सुद्धा आम्हा मंडळाला 100 रुपयाची देणगी विधान मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत आहे। त्याचप्रमाणे आम्हाला गीता गोवर्धन गाणेकर गणेशनगर यांच्याकडून सुद्धा मंडळाला 101 रुपयाची देणगी विधान मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत आहे। त्याचप्रमाणे मंगेश बहीण कांबळे यांच्याकडून सुद्धा दिनेश कांबळे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाची देणगी विधान मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत अंतिम पुकार जय बजरंग मेमरी विरुद्ध सुवर्ण गणेश जुनागड। छान सुंदर असा पकडीचा नजराने पाहायला मिळत आहे तो गावदेव मेमरी या संघाकडून। हॅलो, रवी कांबळे असतील तर प्लीज माईक पाशी भेट द्यायचे। पाहूया छान सुंदर असं क्षेत्ररक्षण मेंढरी संघाकडून आणि त्यांना झुंज देत आहे शुभम। पाहूया ते रिकामसे मागे म्हटले त्यांना प्रत्युत्तर। ग्राउंड नंबर 2 वर चालू सामना संपत आई जाकमता खरसे विरुद्ध आई जाकमता खरगाव बुद्रुक। ग्राउंड नंबर 2 वर चालू सामना संपताच आपला सामना केला जाईल याची नोंद घ्या। आणि ग्राउंड नंबर 1 वर महिलांचा अंतिम सामना झाल्यानंतर श्री कालभैरव कालसुरी विरुद्ध शिवगर्जना खरसे हे दोन्ही सामने केलेले जातील याची नोंद घ्या। कुमार नीरव चंद्रन कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचा देणगी मंडळ त्यांचे आभारी आहे। धन्यवाद। मी महिलांना वारंवार विनंती करतो की आपल्याला सुद्धा लवकर जायचं आहे, कारण आपण बाहेरून आलेले आहात। दोन्ही संघ बाहेरून असल्यामुळे अन्यथा आम्ही संघ हा फायनलचा संघ शेवटला ठेवला असता, परंतु आम्हाला सुद्धा महिला वर्ग असल्या कारणाने आम्ही सुद्धा त्यांचं तेवढं रक्षण करतो आणि त्यांनी वेळेचं बांधतो तोरी जाऊनचा ताबा घ्या। दोन्ही संघाने विनंती हॅलो
आमचे ग्रामस्थ मंडळाचे सचिव एकनाथ गाणेकर यांचा सत्कार आमचे मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ नागती करतील, तर त्यांनी ते सत्कार करायचा आहे. शाल श्रीफळ येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे एकनाथ गाणेकर यांचा, आमचे रघुनाथ नागती. धन्यवाद. खुशखबर कुमार नीरव चंद्र कांबळे यांच्याकडून आम्हा मंडळाला 500 रुपयाचा रोख रक्कम देणगी आलाय. मंडळ त्यांचे आभारी आहेत. धन्यवाद. श्री गणेश क्रिकेट संघ गणेशनगर यांच्याकडून 501 रुपये देणगी आलाय. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. हॅलो, सुंदर पाहूया. गावदे मेंदडी विरुद्ध चिंचमाता गणेशनगर. पाहूया सुंदर असं. सुंदर आणि ते रिकामाचे मागे पडलेत, त्यांना प्रत्युत्तर आपताय. या क्रीडानगरीमध्ये खरोखरच ज्याने कबड्डीसाठी आवारात्र मेहनत करून जे खेळाडू घडवण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे मसलासवर्ग कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय संस्थापक तथा कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे मसलासवर्ग आढळगाव युवा संघटना मंडळाचे सन्माननीय कार्याध्यक्ष सन्माननीय गोविंदजी पांडुरंगबाजी. आपण कुठे असाल तर आपण सुद्धा व्यासपीठावरून आसनग्रस्त व्हायचं. आपल्याला यजमान संघाने बसण्याची व्यवस्था केली आहे. सन्माननीय सर्वांचे लाडके दादा गोविंदजी रावडे, आपण व्यासपीठावरून आसनग्रस्त व्हायचं आहे. पाहूया छान सुंदर असं क्षेत्ररक्षण श्री गणेश क्रीडा मंडळ चिंचमाता गणेश मंडळ यांच्याकडून आणि उत्कृष्ट अशी पकड पाहायला मिळत आहे ती चिंचमाता गणेशनगर या संघाकडून. राऊंड नंबर 2 वर चालू सामना संपत. आई जातमाता खडसे विरुद्ध आई जातमाता खरगाव बुद्रुक.